तो माझा ऐका ना, तो चालूच होईना काय बघा बरं. तर तुमचं बंद असल्यामुळे ते होत नाही. ॲग्रोस्टार इथं आलेलो आहे आणि आपण सरांकडून माहिती घेणार आहे की आपल्या स्टॉल मध्ये काय काय बघायला मिळणार आहे. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं कृषिक 2026 या प्रदर्शनामध्ये ॲग्रोस्टारच्या वतीने मी तेजस कोल्हे सरचं स्वागत करतो. गोष्ट फायद्याची या चॅनलच्या माध्यमातून आज आपण पाहू शकता कृषिक 2026 मध्ये ॲग्रोस्टारने हा जो काही B1 आणि B2 हे दोन प्लॉट घेतलेले. या प्लॉट मध्ये ॲग्रोस्टारचे जे काही सर्व श्रेणी आहे, अगदी बियाणं असेल, कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक, त्यासोबतच ॲग्रोस्टारच्या काही परदेशामध्ये भाजीपाला किंवा फळपिकं एक्सपोर्ट करतात, ती सर्व आपल्याला इथं माहिती किंवा या प्रतिनिधींसोबत संपर्क साधण्याची संधी. एवढंच नाही तर मित्रांनो, ॲग्रोस्टारचे जे काही बियाण्याचे प्लॉट आहेत, विविध पिकांचे विविध वाण आहेत, तर याच्याविषयीची सर्व माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि या प्रदर्शनाचं ॲग्रोस्टारचं या वर्षीचं जे काही काय म्हणतो आकर्षण, तर ते म्हणजे ॲग्रोस्टारने एक नवीन प्रॉडक्ट बाजारामध्ये आणलाय. शेतकऱ्यांना पिकाचं उत्पादन घेत असताना, खास करून भाजीपाला पिकांचं जे कीड रोगाच्या समस्या येतात, त्या समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी पूर्णतः 100% जैविक असणारं आपण इंटरफेक्ट नावाचं प्रोडक्ट आणलेलं आहे. आणि तो प्रोडक्ट त्याचा प्रतिसाद गेल्या वर्षभरापासून खूप चांगला मिळालेला आहे. त्यामुळे ते एक आकर्षण आजच्या या कृषिक 2026 मध्ये ॲग्रोस्टारच्या वतीने असेल. परत एकदा मी गोष्ट फायद्याची फायद्याची गोष्ट या चॅनल तर्फे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आपण कृषिक 2026 ला अवश्य भेट द्या आणि आल्यानंतर ॲग्रोस्टारचा जो B1 आणि B2 चा जो स्टॉल आहे, तर तिथं जरूर भेटा. आपण कोणते कोणते स्टॉल प्रॅक्टिकली घेतलेले आहे जेणेकरून शेतकऱ्यांना इथं बघायला मिळतील. या ठिकाणी जर आपण पाहिलं, टोमॅटो पिकामध्ये रेड क्राऊन नावाचा जो काही वाण आहे, तर तो आपला रब्बी आणि खरीप हंगामासाठीचा प्रसिद्ध असा वाण आहे. सोबतच मिरची पिकामध्ये ग्रीन हार्वेस्ट असेल आणि तारा. ग्रीन हार्वेस्ट जी लाल आणि हिरवी होणारी मिरची, तारा ही फक्त पोपटी आणि लांब मोठी असणारं फळ, त्या मिरचीचा वाण आहे. क्रिस्टल कोबी आपल्याकडे इथं पाहायला मिळेल. लाल ताज जो ॲग्रोस्टारचा कांदा आहे रब्बी खरीप हंगामासाठीचा, तोही इथं आपण त्याचंही पण प्रात्यक्षिक केलेलं आहे. सोबतच रब्बी हंगामामध्ये जो साठवणुकीसाठी लागणारा कांदा ॲग्रोस्टारचा रणधीर, तर ते कांदा त्याचाही प्लॉट प्रात्यक्षिकामध्ये केलेला आहे. एवढंच नाही तर मका पिकाचे वाण, दोन वाण आपण या ठिकाणी केलेले. उच्च मॅनेजमेंट किंवा ज्याला आपण काय म्हणतो ना, चांगली जी मॅनेजमेंट आहे चांगल्या जमिनीसाठी तो 1235 आहे आणि मध्यम नियोजनासाठी 1233 असे दोन वाण या ठिकाणी केलेले. कपाशीचा वाण सुतेज नावाचा, जो की गेल्या वर्षीपासून आपण शेतकऱ्यांना दिला आणि खूप चांगल्या शेतकऱ्यांनी त्याच्याबद्दल प्रतिसाद दिलाय. बोंडाचा आकार मोठा आहे, मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारा वाण, तोही या ठिकाणी प्रात्यक्षिकामध्ये आहे. ऊस पिकाचं वर आपण इथं डेमो केलेला आहे. ॲग्रोस्टारकडे असणारं जैविक खत, संचार आणि भूमिका, जे की मुळांद्वारे अन्नद्रव्याचा अपटेक चांगला व्हावा यासाठी त्या दोन्हींचा एकत्रित वापर करून ऊसाला असणारा फुटवा आणि ऊसाला असणारा टिपऱ्याची जी काही आकार आहे, तर तो या ठिकाणी कसा वाढवता येईल यासाठीचा तो एक प्रात्यक्षिक प्लॉट आहे. अशा पद्धतीने ॲग्रोस्टारचं जे काही प्रात्यक्षिक प्लॉट आहे ते आपण या प्रदर्शनामध्ये कृषिक 2026 या B1 आणि B2 या प्लॉटवर आपल्याला पाहायला मिळेल. कलिंगडाचा या रब्बीचं आपलं आणि मक्काचं याच्यामध्ये कोणते फेमस आपले वाण आहे ॲग्रोस्टारचे? कलिंगड लागवड जर करायची असेल तर आपला रेड बेबी नावाचा वाण आहे. तो गेल्या 3 वर्षापासून बाजारामध्ये शेतकऱ्यांकडून त्याला प्रचंड मागणी किंवा त्याची जे काही प्रतिसाद आहे तो खूप चांगला आहे. आतून गर्द लाल रंगाचा आणि बाहेरून काळ्या रंगाचा लंब गोलाकार असणारा हा रेड बेबीचा वाण आहे. खरबुजामध्ये जर आपण लागवड करत असाल तर आपल्याकडे बोनस नावाचा वाण आहे, ज्या आतमध्ये भगव्या रंगाचा त्याचा जो काही गर आहे तर तो आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर कोणत्या पिकाचं म्हणले? मका. मका पिकामध्ये आपण 1235 जर चांगलं मॅनेजमेंट असेल, काळी कसदार जमीन असेल तर 1235, आणि जर मध्यम मॅनेजमेंट मध्यम जमीन असेल तर 1233. हे रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामासाठी चालणारे वाण या ठिकाणी आपण त्याची निवड करू शकता. कालावधी कसा त्यांचा? मका पिकामध्ये ज्यावेळेस आपण 1235 ची लागवड खरीप हंगामाला करतो 110 दिवस, आणि 1233 जी आहे तर ती 120 दिवस खरीप हंगामासाठी. रब्बी हंगामासाठी दोन्ही वाण आपल्याला 15 ते 20 दिवस ज्यादा वेळ घेतात. रब्बी हंगामामधला जो आपला कांदा आहे रणधीर, तर तो साधारण पुनर्लागवडीनंतर 120 दिवसात पक्व होतो. आणि जो आपले कलिंगड आहे ते एक्सपोर्ट